नमस्कार, मी माधुरी चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत. बघा, श्रावण महिना लागतोय, त्यासाठी मी सर्व कथा कहाण्या सांगणार आहे. त्यातील एक कहाणी पाची देवांची, कहाणी पाचा देवांची. नक्की ऐका. तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. ऐका पाची देवांनो, तुमची कहाणी. एके दिवशी ईश्वर पार्वती पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघाले. एके दिवशी शंकर पार्वती पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघाले. मुक्कामी उतरली. पार्वती पादसेवा करू लागली. तिचे हात कठीण झाले. तिला एका गरीब ब्राह्मणाच्या बायकोचं बाळंतपण करू सांगितलं. तुझे हात कमळासारखे मऊ होतील. पार्वतीनं ब्राह्मणाच्या बायकोचं बाळंतपण केलं. ती फार उतराई झाली. पार्वतीला म्हणाली, तू माझी माय बहीण आहेस, मला काही वाण सांग, वसा सांग. तिनं वसा सांगितला. काय सांगितला? चातुर्मास आला, आषाढी दशमी आली, गणपतीची पूजा करावी, दुर्वा व्हाव्यात, मोदकाचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी, कार्तिकीच्या दशमीस ब्राह्मण जेवायला घालून आपल्या वसाचं उद्यापन करावं. याचप्रमाणे विष्णूचं पूजन करावं, तुळशी पत्र व्हावं, खिरीचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी, कार्तिकात ब्राह्मण सांगून उद्यापन करावं. तसंच नंदीला स्नान घालावं, आघाड्याचं पान व्हावं, खिचडीचा नैवेद्य दाखवावा व वर तुपाची धार धरावी, ब्राह्मण सांगून उद्यापन करावं. तसंच महादेवाला स्नान घालून बेलाचं पान व्हावं, दही भाताचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी, ब्राह्मण जेवू घालून उद्यापन करावं. तसंच पार्वतीला स्नान घालावं, पांढरी फुलं व्हावी, घारगे पुऱ्यांचा नैवेद्य दाखवावा आणि कार्तिकात ब्राह्मण जेवू घालून उद्यापन करावं. असा वसा कधी घ्यावा? आखाड्याच्या दशमीस घ्यावा, कार्तिकेच्या दशमीस संपूर्ण करावा. असा तिनं वसा घेतला. आपण अदृश्य झाली. बरेच दिवस झाले. इकडे पार्वतीनं काय केलं? गरिबाचा वेश घेतला, त्या बाईला भेटायला गेली. तिनं हिला ओळखलं नाही. पार्वतीला राग आला. गणपतीकडे गेली, सगळी हकीकत सांगितली. ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून टाक. गणेश म्हणाला, ही गोष्ट मजपासून घडायची नाही, ती काही उतायची नाही, मातायची नाही. तिनं माझे 4 महिने पूजा केली, दुर्वा वाहिल्या, मोदकाचा नैवेद्य दाखवला, वर तुपाची धार धरली आहे. मी काही तिचं वैभव काढणार नाही. असं गणपतीनं म्हटल्यावर पार्वती विष्णूकडे गेली, सगळी हकीकत सांगितली. ती उतली आहे, ती मातली आहे, तिचं वैभव काढून टाक. विष्णू म्हणाला, ही गोष्ट माझ्याकडून घडायची नाही, ती काही उतायची नाही, मातायची नाही. तिनं माझी 4 महिने पूजा केली, तुळशीपत्र वाहिलं, खिरीचा नैवेद्य दाखवला, वर तुपाची धार धरली. मी काही तिचे वैभव काढणार नाही. तेथून उठली, नंदीकडे गेली, सगळे हकीकत सांगितली. ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून टाक. नंदी म्हणाला, हे गोष्ट मजकडून घडायची नाही, ती काही उतायची नाही, मातायची नाही. तिनं माझी 4 महिने पूजा केली आहे, आघाड्याचं पान वाहिलं, खिचडीचा नैवेद्य दाखवला, वर तुपाची धार धरली आहे. मी काही तिचं वैभव काढणार नाही. तेथून उठली, महादेवाकडे गेली, महादेवाला सगळी हकीकत सांगितली. ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून टाक. महादेव म्हणाला, ती काही उतायची नाही, मातायची नाही. तिनं माझी 4 महिने पूजा केली आहे, बेलाची पानं वाहिली, दही भाताचा नैवेद्य दाखवला, वर तुपाची धार धरली आहे. मी काही तिचं वैभव काढणार नाही. तू गरिबाच्या वेशात गेलीस म्हणून तुला तिनं ओळखलं नाही. पहिल्या वेशात जा, म्हणजे ती तुला ओळखेल. श्रीमंती वेशात पार्वती पुन्हा गेली. बसायला पाठ दिलं, पाय धरून आभारी झाली. तिला पार्वती प्रसन्न झाली, उत्तम आशीर्वाद दिला. जसे तिला पाची देव प्रसन्न झाले, तसे तुम्हा आम्हाला होत. ही 60 उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.